विजयदुर्ग अर्थात पश्चिमेचा जिब्राल्टर देवगड तालुक्यातील गिरी गावाजवळील पूर्वी गेरिया म्हणून ओळखला जाणारा 11व्या शतकाच्या शेवटी शिलाहार घराण्याचा राजा भोज यांनी या किल्ल्याची निर्मिती केली। या माहितीपटामध्ये अशी काही माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे जी अद्याप आपणास ठाऊक नसेल। गिरिया गावातील समुद्राचा एक जो भूभाग आला होता त्यावर या किल्ल्याची निर्मिती केली गेली। पूर्वी या किल्ल्याला गेरिया म्हणून म्हटलं जायचं। 1654 मध्ये जेव्हा आदिलशहाकडून छत्रपती शिवरायांनी हा किल्ला जिंकून घेतला तेव्हा हिंदू सौरवर्ष विजय हे चालू होतं, त्यामुळे त्यांनी या किल्ल्याचं नाव विजयदुर्ग असं केलं। या वाटेने आपण आज जाऊया। महाप्रवेशद्वार त्या बाजूला आहे, पण आपण इथून आत जात आहोत। इतर किल्ल्याप्रमाणे यालाही गोमुखी असं प्रवेशद्वार, त्यातून आपली आत एंट्री होते। पडकोटातून आत प्रवेश करताच सर्व किल्ल्यांप्रमाणे शक्ती देवता मारुतीराया यांचं इथं सूर्यकाचं मंदिर आहे। त्याच्या बाजूलाच हे एक छोटं मंदिर। आपण किल्ल्यात जो प्रवेश केला होता ते त्या बाजूने जे एक बुरुज होता त्यातून आतमध्ये आलं, आणि मुख्य जे किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे ते इथे। आता मी तिकडून आतमध्ये गेलो आणि प्रवेशद्वाराकडे परत बाहेर आलो। आता इथून आतमध्ये जाऊया। या मारुती मंदिरापासून आपण आतमध्ये आलो होतो, आणि हा जो आत्ता मार्ग आहे तो प्रवेशद्वाराकडचा। जिबीच्या दरवाजातून आतमध्ये आलो की हा तटबंदीचा काही भाग दिसतो आपल्याला, आणि ही समुद्राच्या काठेने असलेली तटबंदी। समुद्राकडच्या बाजूला या अशा झरोके किंवा जंग्या आहेत, आणि एक आपण पाहिलं तर हे पहा, ह्या बाजूला असं उतार असलेली जागा आहे, आणि असं ज्या सर्व जंग्या आहेत त्यांना तसंच आहे की असा इथून पुढे उतार आहे। तर हे कशासाठी असावं? जेव्हा समोर गलबत, शत्रूंची गलबत वगैरे असेल त्यावर जी तोप डागली जायची, तर तोप डागल्यानंतर तो गोळा सुटल्यानंतर एक तोपेला मोशन असायचं, आणि ती गोळा सुटल्याबरोबर त्या प्रेशरनी थोडे मागे यायची, तर ती परत मागे येऊन पुढे जाण्यासाठी हा प्रत्येक जंग्यावर हा असा एक उतार केलेला आहे, जेणेकरून गोळा डागला आणि ती तो मागे गेली फोर्सनी की परत ती मूळ जागेवर येत असेल। 12व्या शतकात राजा भोजनी या किल्ल्याची निर्मिती केली होती। तेव्हा या किल्ल्याचं स्वरूप छोटं होतं। जेव्हा छत्रपती शिवराय यांनी हा किल्ला ताब्यात घेतला त्यानंतर या किल्ल्याला पूर्ण तिहेरी चिलखतीपूर्णची तटबंदी केली। जिबी दरवाजातून आपण किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर या जागोजागी तुम्हाला असे खुणा दिसत आहेत, एक मारा झालेला दिसतोय, तर तो कसला ते आपण जवळ जाऊन पाहूया। हे जे मारे आहेत जागोजागी तटबंदीवर, एखादा वीर योद्धा जेव्हा एखाद्या लढाई करतो त्याच्या अंगावर काही जखमा होतात, कालांतराने त्या जखमेचे वन राहतात, आणि तो योद्धा पुढे ते वन अभिमानाने मिरवत असतो। तसंच हे विजयदुर्गच्या तटबंदीवर जे हे मारे दिसत आहेत तोफ्यांचे, इंग्रज अधिकारी जवळजवळ 2 दिवस या तटबंदीवर तोफांचे मारे करत होता, परंतु तटबंदीला ह्या खुणा सोडल्या तर कुठल्याही प्रकारचं नुकसान झालं नाही। हे एक विजयदुर्गचं एक वीरश्रीच्या खुणाच मानता येतील। या अशा सुरुवातीला आपण आज जिबीच्या दरवाजातून एंट्री केली की ह्या जागोजागी अशा खुणा आहेत। तटबंदीपासून थोडं पुढे आलो की मुख्य किल्ल्यात प्रवेश होतो। आता आपण जवळजवळ मुख्य दरवाजाच्या जवळ आलो तरी अजूनही दरवाजा दृष्टीस येत नाहीये। तर ही जी रचना आहे ह्याला आपण महाराजांच्या प्रत्येक गड किल्ल्यावर बघतो, ह्याला गोमुखी दरवाजाची रचना म्हणतात। समोरून शत्रूंनी तोफेचा मारा केला तर सहजासहजी तो गडाच्या दरवाजापर्यंत पोहोचू शकत नव्हता। आता तुम्ही पाहाल जे आता म्हटलं की इंग्रज अधिकारी कंटिन्यूस तोफेचा मारा करतात, शेवटचा तो गोळा हा
इथपर्यंत आला होता. त्याच्या पुढे हा दरवाजा, तिथपर्यंत ते तोफेचे गोळे पोहोचू शकले नाहीत. पूर्ण गडाची निर्मिती ही जांभ्या दगडातून झालेली आहे. म्हणजे गड किल्ला जिथे बनवायचं तिथे जो अवेलेबल खडक किंवा दगड आहे त्यापासून त्या किल्ल्यांची तिथेच खाण करून किंवा जे पाण्याची टाकी वगैरे करायचे त्या पाण्याच्या टाकीतील दगड तोच गडाच्या तटबंदी आणि बुरुजासाठी वापरला जायचा. तर हा समुद्र किनारे असल्यामुळे हा जो खडक आहे हा लॅटराईट जांभ्याचा दगड. तर याला पाहिलं असे छोटे छोटे छिद्रे आहेत. या दगडाचं वैशिष्ट्य म्हणजे याला जेवढा ऊन वारा पाऊस लागेल तेवढा हा दगड कणखर आणि कठीण होत जातो. त्यामुळे आज इतके वर्ष होऊन जवळजवळ आता या गडाला 830 वर्ष वगैरे झाले तरी हा खडक अजूनही मजबूत आहे. याला फक्त दर्जा भरून हा दगड फिट केलेला आहे. याला प्लॅस्टर वगैरे केलेलं नाही. जे आपण पाहतो आजकालच्या आपण जे दगड विटा मात्याची घरं बनवतो आणि त्याला प्लॅस्टर करतो आणि काही वर्षानंतर त्याला तडे जातात. त्याचं कारण हेच की आपण जो दगड वापरतो त्याला श्वासोच्छ्वास करता नाही आला साहजिक, त्यामुळे जे तुम्ही प्लॅस्टर केले त्याला तडे जातात. पण तू आपल्या कुठल्याही किल्ल्यावर पहा पूर्ण प्लॅस्टरचा चुनखडीचा गिलावा वगैरे करणं सहज सोपं होतं, पण असं न करता ते फक्त हे दर्जा भरून एकावर एक दगड ठेवले. त्यामुळे याची मजबूती अजूनही शाबूत आहे. आणि आता आपण मुख्य प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश करत आहोत. ह्या प्रत्येक किल्ल्यावर असतात तशा पहारेकरांच्या देवड्या. आता मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्याबरोबर या उजव्या हाताला एक वास्तू दिसते आणि डाव्या हाताला एक वास्तू. आता ही डाव्या हाताला जी वास्तू आहे याला खलबतखाना म्हटलं जातं. म्हणजे ही त्या काळी खलबतखान्याची जागा असं म्हटलं जातं. म्हणजे इथून पाहिलं मुख्य प्रवेशद्वारातून आत आलो की एक उजवीकडे जाण्यासाठी मार्ग आणि एक हा डावीकडे. आता खलबतखाना म्हणजे काय? जेव्हा गडावर जे काही व्यवहार व्हायचे किंवा काही प्लॅन आखले जायचे किंवा काही पुढच्या कारवाया करायच्या असतील किंवा एक रयतेविषयी जे काही असेल की त्याचं एक गुप्त चर्चा व्हायची. तर ती आता गड किल्ल्यावर असं होतं, किल्ला म्हणजे कोणी कुठं त्या काळी जाऊ शकेल असं नव्हतं. एक ठराविक एरियापर्यंत एक सर्वसामान्य जे ये जा करणारे किंवा जे काही सैनिक असायचे त्यांचा वावर असायचा. त्याच्या पुढे वरच्या बालेकिल्ल्यात सरदार किंवा जे गडप्रमुख वगैरे त्यांचे वास्तव्य असायचे. आणि ज्या काही गुप्त कारवाया किंवा मसलती असायच्या ते अशा खलबतखान्यात केलं जायचं. ही जर पाहिली ही खलबतखान्याची भिंत म्हणजे जवळपास 10 ते 12 फूट एवढी अरुंद आहे. आणि इकडचा हा जो झुरोक आहे त्याची भिंत तेवढीच आहे. म्हणजे पूर्ण खलबतखाना हा असा मजबूत स्वरूपात बांधला गेलेला आहे. आता आपण डाव्या हाताला पाहिलं खलबतखाना आणि प्रवेशद्वाराच्या उजव्या हाताला ही एक मोठी वास्तू आहे. तर ती काय आहे? म्हणजे हे जर पाहिलं पूर्ण अशी मोठी वास्तू आहे. तर याचं प्रयोजन काय असेल तर ही पागेची जागा होती. म्हणजे हा किल्ला समुद्र सपाटीला समांतर असल्यामुळे जेव्हा बाहेरचे कोणी मातब्बर किंवा काही सैनिक किंवा काही येत असेल तर साहजिक ते त्यांचे घोडे वगैरे घेऊन यायचे. तर प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्याबरोबर मी आत्ता अगोदर म्हटलं तसं की कोणालाही कुठे वावर करता येत नव्हता गड किल्ल्यावर. हे काही नियम होते. तर सपोज बाहेरचा कोणी सरदार किंवा मावळे किंवा काही मेसेज किंवा काही संदेश घेऊन आले तर त्यांना डायरेक्ट किल्ल्यावर प्रवेश नव्हता. आपण जसं पाहतो की आता कुठे आपण गेलो तर एक पार्किंगची जागा असते. त्या काळची ही पागेची इमारत होती. म्हणजे जेणेकरून बाहेरचं कोणी यायचं वाटसरू सरदार तर त्याची घोडी वगैरे जे असेल ती इथे बांधले जायचे. आणि जो काय संदेश किंवा जे काय मेसेज द्यायचा असेल तर जो आता डावीकडे खलबतखाना होता तर तिथे कदाचित संदेशाची देवाणघेवाण होत असेल
आणि आलेला परस्पर सरदार किंवा मावळा किंवा जो कोणी असेल तो त्याची गौड घेऊन आल्यामार्गे परत जात असेल, जेणेकरून त्याला किल्ल्याच्या आतमधल्या इमारती, वास्तू किंवा आतमध्ये काय आहे याचा आढावा यायचा नाही. हे एक गुप्तता राखण्यासाठी एक शिवरायांचं एक तंत्रज्ञानच म्हणता येईल, की बाहेरच्या कोणाला, जसं आपल्या घरात कोणी पाहुणे वगैरे आले तर त्यांना आपण आपल्या हॉलमध्ये बसवतो आणि जे काय काम असेल किंवा काय असेल त्यानंतर तो आल्यापावली परत जातो. खलबतखान्याच्या बाजूनच ध्वजस्तंभाकडे जाणारा पायरी मार्ग. म्हणजे पूर्वी किल्ल्यावर ज्यांची सत्ता असेल त्यांचा ध्वज फडकावला जायचा, तर हे डोलीकाठी निशाण इथे तो ध्वज फडकावला जात असे. इथून दिसणारं विजयदुर्ग किल्ल्याच्या बाजूला असलेल्या गावाचं दृश्य. ध्वजस्तंभाकडून आपण वर आलो की पहिला हा लागतो हा गणेश बुरुज, आणि त्यापासून थोडं पुढे आलो की हा जो बुरुज आहे हा नरबुरुज. आता याला नरबुरुज का म्हटलं जातं याची एक 3 शक्यता आहेत. तुम्ही प्रथम हा नरबुरुज का किंवा हा इतर बुरुजांपेक्षा वेगळा कसा हे दाखवतो. गडावरील प्रत्येक बुरुजाला ह्यावर अशा माड्या आहेत किंवा त्याला झरोके किंवा जंग्या वगैरे आहेत, पण हा जर तुम्ही पाहिला हा पूर्णपणे असा भरीव आहे, ना त्याला जंगी आहे ना झरोका आहे, आणि इवन हा वरच्या बाजूनी पूर्ण बुजलेला आहे. आणि हे इथून पाहिलं हा इथं एक चिरा काढलेला आहे, तर याच्या आतमध्ये सुद्धा एक तटबंदी आहे. तर हे नक्की काय असू शकतं. तुम्ही जयगडला गेलात, जयगडचा तुम्ही माझा व्हिडिओ जर पाहिला तर त्यामध्ये तुम्ही प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्याबरोबर उजव्या हाताला एक जैबाची समाधी म्हणून एक तिथे समाधी आहे. तर तो हा जैबा कोण होता, म्हणजे पूर्वीच्या काळी किंवा असं होतं की जेव्हा किल्ला बांधला जायचा जर त्याची वारंवार पडझड होत असेल किंवा काय कारणास्तव तो पूर्णत्वास जात नसेल तर नरबळी दिला जायचा. मग त्या काळी हे नरबळी आत्ता आपल्याला ऐकायला थोडं अवघड होतं नरबळी, पण त्या काळी ते सुलभ होतं. म्हणजे त्या काळी गुलाम वगैरे अशा तर कोणाला ते करून तसं करू शकत होते. पण असं सांगितलं जातं की स्वखुशीने कोणी तयार झालं तरच तो नरबळी समजला जायचा. जयगड किल्ल्यावर जयबा नावाच्या तरुणाने स्वखुशीने हे बलिदान केलं होतं. त्याच्या स्मरणार्थ तिथे त्याचं स्मारक उभारलेलं. आता या नरबुरुजाविषयी 3 शक्यता सांगितल्या जातात. कदाचित इथेही नरबळी दिला जाण्याची शक्यता आहे. दुसरी शक्यता म्हणजे पूर्वी सैन्यात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असे सर्व प्रकारचे सैनिक असायचे. मग युद्धप्रसंगी बरेचसे कामी यायचे, तर प्रत्येक वेळी त्या धर्मानुसार विधी करणे अशक्य असायचं. तर त्यामुळे कदाचित ही अशी एक जागा असेल की तिथं सर्व अंतिम संस्कार केले जात असेल आणि त्यांच्या स्मरणार्थ किंवा त्यांची एक चिरशांती म्हणून ही जागा असू शकते. आणि तिसरी शक्यता म्हणजे आरमार प्रमुख तुळाजी आंग्रे, म्हणजे जेव्हा पेशवे घाटमाथ्यावर राज्यकारभार पाहत होते तर तुळाजी आंग्रे हे आरमार प्रमुख होते आणि तेही पेशव्यांच्या तोलामोलाचेच होते. जेव्हा शेवटची लढाई या गडावर झाली तर तेव्हा तुळाजी आंग्रे या गडावर नव्हते. अशीही शक्यता वर्तवली जाते. जेव्हा इंग्रजांनी इथल्या लोकांना पकडले त्यांचे खूप हालहाल केले, कारण तुळाजी आंग्रे हे धनसंपन्न, त्यांच्याकडे प्रचंड संपत्ती होती असं इंग्रजांना ठाऊक होतं. तर त्यांनी इथल्या लोकांचा छळ केला की ती संपत्ती कुठे दडवली आहे किंवा काय. मग कदाचित आणखीन ही तिसरी शक्यता वर्तवली जाते की याच्या आतमध्ये तसं काही असू शकेल का. आता जे नवीन अद्ययावत यंत्राने निघालेली आहे की जमिनीच्या आतमध्ये किंवा कशाच्या खाली काही मेटॅलिक असेल वस्तू किंवा काही खनिजे वगैरे असेल तर त्याचा शोध लावला जातो. तर कदाचित या बुरुजावर आणखीन प्रकाश ज्योत टाकला तर याच्या आतमध्ये काय ते उघडकीस येऊ शकतं. आता तुम्ही म्हणाल ह्या 3 शक्यता मला कशा माहिती. ॲक्च्युली हे जे इतिहास तज्ज्ञ आहेत, आता हा पूर्ण व्हिडिओ झाला आपण त्यांना भेटणारच आहोत की हे त्यांच्याकडून मला समजलं आहे.
काळानुसार इथल्या वास्तूची आता पडझड होऊ लागलेली आहे. किल्ल्याच्या एका तटबंदीतून दुसऱ्या तटबंदीसाठी तयार केलेला हा भुयारी मार्ग, जेणेकरून आपण मुख्य जो बुरुज आहे त्याला जी दुसरी संरक्षण आहे चिलखती बुरुज, तिथे आपण येऊ शकतो. पागेच्या इमारतीच्या समोरच हे एक तुळशी वृंदावन किंवा एक समाधी असावी आणि तिथूनच बाजूला हा एक हौद आहे. हा कोरडा हौद आहे. घोड्याच्या पागा जी आहे त्याच्या मागच्या बाजूलाच ही सदर आहे. सदर म्हणजे गडावरील जे काही कारभार वगैरे चालत असेल किंवा चालत असेल, थोडक्यात म्हणजे तिथले कचेरी किंवा कार्यालय, ती ही जागा. सदरेची वास्तू अजूनही सुस्थितीमध्ये आहे. वरचं छप्पर सोडलं तर बाकी भिंती वगैरे अजूनही सुस्थितीमध्ये दिसत आहेत. हे काही अवशेष दिसत आहे. हे आता नक्की काय आहेत हे नाही सांगता येत आहे. तटबंदीला लागूनच असलेलं हे एक असं, ही एक जी छोटी वास्तू आहे, तर ही काय असेल तर ह्याचा दरवाजा बघताच आपल्या लक्षात येईल. तर हे दारुगोळा कोठार होतं. दारुगोळा कोठार जे त्याला लागूनच हा तटबंदीतून खाली जाणारा एक भुयार, म्हणजे गडावर आणीबाणीची परिस्थिती तयार झाली तर गडावरील जे प्रमुख व्यक्ती किंवा जे काही दळणवळण करायचं आहे किंवा गुप्त संदेश पोचवायचा असो तर त्या काळी हे असे गुप्त भुयारे किंवा गुप्त दरवाजे असायचे, जेणेकरून गडातील व्यक्तींना बाहेर पडता यावं. आता आपण भुयार खाली उतरलो आणि आता या बाजूने परत वर चढतोय. ॲक्च्युली भुयार म्हणून याला नाव देण्यात आलेलं आहे, परंतु तसं नसून गडाच्या तुम्ही तटबंदीतून खालच्या बाजूला येऊन हे समुद्राकडील जो बुरुंज आहे तिथे तुम्ही येऊ शकता. या बुरुजाचं वैशिष्ट्य म्हणजे हा जिबीच्या दरवाजातून आत येणारा मार्ग आणि इथून आपण किल्ल्यावर गोमुखी प्रवेशातून आतमध्ये जाऊ शकतो. पण या बुरुंजावरून तुम्ही समोरच्या दरवाजावर, मुख्य दरवाजावर लक्ष ठेवू शकत होता, जेणेकरून आणीबाणीच्या काळी इथूनही शत्रूवर हल्ला चढवता येऊ शकत असेल. हा गडावरील दुसरा भुयारी मार्ग. तर हा कुठे जातो तो पाहूया. तर हा पाहिला, हा तटबंदीतून डायरेक्ट समुद्राच्या किनाऱ्यावर येत आहे. म्हणजे मी आता जसं थोड्या वेळापूर्वी म्हटलं की आणीबाणीच्या प्रसंगी जर गडातून निसटून जायचं असेल तर हा एक चोर दरवाजा होता, जेणेकरून डायरेक्ट इथे समुद्रापाशी तो निघत होता आणि इथून होडीत किंवा गलबतात बसून गडावरील जी मान्यवर व्यक्ती किंवा जे कोणी व्यक्ती असेल ते इथून निघू शकत होते. आणि शत्रुपक्षाला कळणारही नाही, कारण इथे हा बुरुंज होता आडवा, त्यामुळे इथे काय हालचाली चालल्यात ते कळणं जवळजवळ अशक्यच. ही समोरची जी छोटी वास्तू आहे, आता हे मोडकळीस आलेलं असं मंदिर आहे. हे जाखीन मातेचं मंदिर आहे. विजयगडावरील एक ऐतिहासिक इव्हेंटचा हा पुरावा.
सूर्याभोवती जो हेलियम वायू असतो त्याचा शोध या जागेवरून लागला. हा मोठा इव्हेंटच होता तेव्हा. या ओट्याचं महत्त्व असं आहे की 18 ऑगस्ट 1868 साली खगोलशास्त्रज्ञ जॉन्सन आणि लॅके 5000 किलोमीटरवरून त्यांच्या युद्धनौकेतून इथपर्यंत आले होते. का? त्यावेळी जे सूर्यग्रहण होतं त्यातील जो हेलियम वायू होता त्याचा शोध त्यांना घ्यायचा होता. आणि पूर्ण जगातून ते जे ग्रहण होतं ते फक्त इथून 127 सेकंद दिसणार होते. बाकी ते एवढ्या कालावधीसाठी बाकी कुठल्याच जागेवरून दिसणार नव्हतं. 5000 किलोमीटरचा प्रवास करून 1 महिना अगोदर ते इथे आले होते. इथे त्यांनी पूर्ण असे ओटे तयार केले होते. ती दुर्बीण कुठे ठेवायची, बाकी साहित्य कुठं असेल, आणि 1 महिना अगोदरपासून त्यांची ही तालीम चालू होते. म्हणजे त्या काळी एक त्या सूचना म्हणून घंटा वाजवली जायची की पहिली घंटा वाजली की कोणी काय करायचं, दुसरी घंटा वाजली कोणी कुठलं इक्विपमेंट उचलायचं. असं करून 127 मिनिटं ती त्यांच्यासाठी किती महत्त्वाची होती. आणि ते पूर्ण सूर्यग्रहण या जागेवरून दिसणार होतं. त्यामुळे या जागेला हेलियमचं पाळणाघर असंही म्हटलं जातं. हेलियमचा शोध लागलेले ओटे त्याच्या थोडं पुढे आलं की ही एक इथे जखिनीची तोफ म्हणून आहे. जाखिनी मातेच्या मागच्या बाजूला असलेला हा भला मोठा पाण्याचा हौद आता पूर्णपणे कोरडा आहे. असं सांगितलं जातं की त्या काळी एक असे जे हौद असायचे त्यात एक चावीचा दगड असायचा. आता चावीचा दगड म्हणजे काय, तर कुठलाही हौद किंवा तलाव असेल तर त्याला एक जिवंत झरा असतो. त्या जिवंत झऱ्याद्वारे त्यात पाणी साठत असतं. तर इथे एक असा दगड होता, चावीचा दगड, की तो नेमका त्या झऱ्याच्या जागी बसवलेला असायचा. आणि जेव्हा तो दगड काढला जायचा तर ते झऱ्यातलं पाणी या हौदात येऊन तो भरला जायचा. आणि तो पूर्ण भरला की परत तो दगड लावला जायचा. आणि पाण्याची लेवल परत खाली येऊ लागली की तो परत काढून ते पाणी भरलं जायचं. तर ही त्या काळची अशी सिस्टीम होती. म्हणजे हा चावीचा दगड हे आपल्यासाठी नवीनच असेल. तिहेरी तटबंदीची भव्यता इथून जाणवते. म्हणजे इथे आम्ही उभा आहोत, हा एक बुरुज. त्या बुरुजावरून ही मध्ये काही जागा आहे, त्यानंतर ही दुसरी तटबंदी आणि त्याच्या आतमध्ये तिसरी तटबंदी. म्हणजे शत्रू जर आत आला तर सहजासहजी तो मुख्य किल्ल्यावर, बाले किल्ल्यावर जाणे जवळजवळ अशक्यच. समुद्रालगतच्या तटबंदीला ह्या जागोजागी तयार केलेले झरोके. असे पावलागणिक हे असे झरोके आहेत. गडाच्या पहिल्या तटबंदीला लागूनच असलेला हा चुन्याचा भला मोठा घाणा. मी आता हा बुरुंजावरून शूट करत आहे, त्यामुळे म्हणजे वरूनच मला त्याचा विस्तार असा जाणवत आहे. म्हणजे चुनखडी, गूळ, चुना, हे थोडी वाळू याचं मिश्रण करून हे जे किल्ल्यांच्या दर्जा भरण्यासाठी केलं जायचं, तर ते सर्व एकजीव करण्यासाठी ज्या घाण्यात फिरवलं जायचं तो हा भला मोठा घाणा. विजयदुर्ग किल्ल्यावरील स्थापत्यकलेचा एक अद्भुत नमुना, जे आश्चर्य म्हणता येईल, हे ह्या पाण्याखाली दडलेलं आहे. किल्ल्याच्या पहिल्या तटबंदीपासून एक ठराविक अंतरावर पाण्याच्या खाली एक तटबंदी तयार केलेली आहे. इंग्रजांची जहाजाचा तळ हा असा व्ही शेप असायचा आणि ते जहाज सपोज किल्ल्याकडे येऊ लागलं मारा करण्याच्या उद्देशाने, तर ते तटबंदीला पाण्याच्या खाली तिथे व्ही शेपचं जे ड्राफ्ट असेल ते धडकून ते तुटून बोट तिथेच बुडून जायची. आणि आपले मराठ्यांची गलबतं वगैरे होती, त्याचा तळ जो असा उथळ होता, त्यामुळे त्या तटबंदीचं त्या जहाजांना काही नुकसान व्हायचं नाही. ते अलगदपणे वरून ये जा करत असेल. आता याला बरेचसे दुमत आहेत की ही शिवकालीन तटबंदी आहे की नाही. निनाद पेडेकर यांचं मी यांचं एक या तटबंदीविषयी व्याख्यान ऐकलं होतं. तर जेव्हा याचं
इथलं ह्या दगडावरचं पाण्याखालील प्रवाळ काढून त्याचं बायोलॉजिकली जेव्हा टेस्टिंग केलं तर साधारण त्या भिंतीचा काळखंड हा 350 ते 450 वर्षापूर्वीचा होता. म्हणजे हे शिवरायांच्या काळातीलच तटबंदी असावी पाण्याखाली, हे मत आहे. काही वर्षापूर्वी जेव्हा या तटबंदीचा शोध घेण्यात आला तेव्हा तिथे जळलेल्या जहाजाच्या लाकडांचे काही अवशेष, काही तोफगोळे हेही सापडले. त्यावरून एक निश्चित होतं की ही जी काय तटबंदीची निर्मिती होती ती त्याच उद्देशाने केली गेली असावी. गडाच्या तटबंदीवरील जागोजागी समुद्राकडील बाजूने हे असे जे वास्तू उभारले त्याला माडी म्हणून समजलं जातं आणि हे जवळजवळ 3 मजले अशा ह्या माड्या आहेत. या माडीचं प्रयोजन काय असेल? आता इथे जर पाहिलं तर हे इथे असे काही खाचे आहेत, त्याच्या वरही काही खाचे आहेत आणि त्या खाच्यांमध्ये म्हणजे पूर्वी हे 3 मजले असणार. हे इथे काही लाकूड आहेत अजून, तर हे असे लाकूड इकडून टाकून याचे असे मजले तयार केले गेले असणार आणि हे जे झरोके आहेत त्या झरोक्यांमधून समोरच्या समुद्र किनाऱ्यावर लक्ष ठेवलं जात असेल किंवा समोर जो समुद्र आहे त्याच्यावर लक्ष ठेवलं जात असेल, जेणेकरून शत्रूचे गलबते किंवा जहाजे येत असेल सहजपणे लक्षात येत असेल. विजयदुर्गला पश्चिमेचा जिब्राल्टर असं म्हटलं जातं. म्हणजे हा किल्ला युद्ध करून जिंकणं जवळजवळ अशक्यच. या किल्ल्यावर टोटल 9 लढाया झाल्या, त्यातल्या 7 मोठ्या होत्या आणि 2 छोट्या मोठ्या. पण हा किल्ला लढाया करून कोणाला जिंकता आला नाही. हा शेवटी फंद फितुरीनेच इंग्रजांच्या हाती गेला. इंग्रज, पोर्तुगीज, डच या सर्वांनी या किल्ल्यावर हल्ला करून काबीज करण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणालाच यश आले नाही. हा माहितीपट तुम्हाला आवडला असल्यास बाईक हाईक लाईफ या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि ही माहिती आणखी लोकांपर्यंत पोचेल असा प्रयत्न करा. आता ह्या किल्ल्याविषयी मी जे काही अभ्यास करून आलो होतो किंवा जी काही माहिती गोळा केली होती, पण इथे मुक्कामाला आल्यानंतर एक असं व्यक्तिमत्व भेटलं की त्यांच्याकडून आणखीन माहिती या किल्ल्याबद्दल माहीत झाली जी मलाही माहीत नव्हती. तर आता आपण ती व्यक्ती कोण हे आपण त्यांना जाऊन भेटूया, म्हणजे तुम्हालाही कळेल की ते नक्की व्यक्ती कोण आहे. आता जो काही मी परिसर दाखवला रघुमाया निवास, ऑक्सिजन रिसॉर्ट, म्हणजे ऑक्सिजन रिसॉर्टला तंतोतंत खरा ठरणारा असा हा परिसर आहे. आणि याचे ओनर, आता तुम्हाला मी किल्ल्यावर म्हटलं होतं की चावीचा दगड, परत हेलियमचे 127 मिनटं, नरबुरुज, तर म्हटलं तर अशी एक व्यक्ती आहे की ज्यांनी मला ही माहिती दिली. मी अभ्यास करून आलोच होतो, परंतु इथे आल्यावर मला आणखीन माहिती मिळाली. आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून आता जे वाचक आहेत किंवा जे इतिहास जाणकार आहेत तर ते हे चेहरा पाहूनच ओळखतील की हे व्यक्ती कोण आहे. तर हे राजेंद्र रघुनाथ परुळेकर, म्हणजे योग्य ठिकाणी योग्य माणूस असे हे आहेत. म्हणजे यांची पुस्तकं माझ्या संग्रही आहेत. योगायोगाने आम्ही सिंधुदुर्गवरून निघालो, तर तिथून निघताना विजयदुर्गचा राहण्याची सोय कुठे होईल वगैरे, तर तिथील जो समीर आहे जे तुम्हाला मागच्या माहितीपटात सांगितलं, तर त्यांनी इथला कॉन्टॅक्ट दिला. इथं येईपर्यंत मला नव्हतं की माझी भेट एका दिग्गजाबरोबर होणार आहे. तर जी काय मला किल्ल्याची माहिती पुरवली होती तर यांनीच पुरवली होती. आणि इथे या परिसरात विजयदुर्गच्या
जवळपास म्हणजे इथून किल्ला साधारण 1-1.5-2 किलोमीटर असेल. हां, 1-2 किलोमीटर. तर आणि अतिशय सुंदर अशी इथं व्यवस्था केलेली त्यांनी राहण्याची, म्हणजे तुम्हाला असा हॉटेलचा फील येणार नाही. आता मी तुम्हाला ज्या रूम दाखवल्या त्याला त्यांनी नावही असे सर्कल कान्होजी आंग्रे, सर्कल संभाजी आंग्रे अशी नाव दिली. म्हणजे एक थीम पार्कच त्यांनी तयार केलेलं आहे. तर सरांनी थोडं काय बोलावं म्हणजे त्यांचं जो पुढचं जे पुस्तक आहे त्याबद्दल किंवा आणखी. नाही, ही ह्याचा पहिल्यांदा त्यांनी उल्लेख जसा केला की ऑक्सिजन टुरिझम असं नाव का दिलेलं आहे त्याला. तर कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला ऑक्सिजनची गरज खरी कळली, बरोबर, तेव्हा आपण विकत घेत होतो ऑक्सिजन. हो हो. तर अशी आयडिया क्लिक झाली की छानपैकी आपण जर झाडांच्या ह्याच्यामध्ये राहिलो तर नॅचरल ऑक्सिजन कसा आपल्याला मिळतो ते एक कळण्यासाठी तो एक त्याचं नाव असं बदललं. ह्याच वर्षी आम्ही ऑक्सिजन टुरिझम असं केलं ह्याच वर्षी. नाहीतर पहिलं नुसतं रघुमाया निवास एवढंच होतं. आणि लोकांना ती कन्सेप्ट आवडली की खरोखर आम्हाला इथे आल्यावरती घरचं फील येतं, घरी राहिल्यासारखं वाटतं. हॉटेलमध्ये रूम बंद केले की बाहेरचा काय परिसर नसतो, इथे तसं नाही आहे. आपण बाहेर बसून डायनिंगला जेवू शकता किंवा तुम्हाला जे काय ॲक्टिव्हिटीज करायच्या असतील त्या सगळ्या तुम्ही आमच्या बागेमध्ये फिरून करू शकता. आंब्याच्या सीझनमध्ये आंबे असतात त्यावेळेला तुम्ही आंब्याचा मजा लुटू शकता, आंबे खाऊ शकता, विकत नेऊ शकता. या सगळ्या गोष्टी होतात इथे. म्हणजे तुम्हाला पर्यटनाबरोबर इतिहासाची माहिती तुम्हाला इथे मोफतपणे मिळू शकेल. म्हणजे आमच्याकडे येणारे जे टुरिस्ट असतात त्यांच्यासाठी आम्ही एक छोटीशी फिल्म तयार केली आहे. त्यांना समजा इंटरेस्ट असेल, आता सगळे एल्डर पर्सन असतात काय काय जे किल्ला चढून जाऊ शकत नाहीत, म्हातारी माणसं, मग त्यांना आम्ही स्क्रीनवरती ती सगळी माहिती विजयदुर्ग, रामेश्वर मंदिर आणि आरमारी गोदी ही 3 ठिकाणची सगळं फिल्मिंग केलेलं आहे ते त्यांना दाखवतो. आणि विजयदुर्गचा महत्त्वाचा जो काही इतिहास आहे तो एक अर्धा-पाऊण तासामध्ये शूट केलेला दाखवू शकतो आपण. म्हणजे सरांचा विजयदुर्ग या किल्ल्यावर एवढा गाढा अभ्यास आहे. म्हणजे मी तरी तुम्हाला एक संक्षिप्त स्वरूपात दाखवलं, पण त्यांचं तिथलं दगड पूर्ण दिशा ते एवढं व्यवस्थित सांगू शकतात की म्हणजे त्यांनी अगोदर एक विजयदुर्ग म्हणून पुस्तक लिहिलं होतं, आता त्याची एक सुधारित आवृत्ती ते लवकरच प्रकाशित करत आहेत. जर मी आता त्यांचं डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आणि इथलं येण्याचं लोकेशन वगैरे टाकून ठेवतो. जर कोणी हे पूर्ण परिसर पाहिला आणि हे व्यक्तिमत्व पाहून जर तुम्ही विजयदुर्गला येणार असेल तर आवर्जून इथे भेट द्या असं मी सांगू इच्छितो. सरांविषयी आणखीन एक म्हणजे अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण संघ त्याची ते एक म्हणजे ते सभासद म्हणा किंवा त्या संघामध्ये ते आहेत. तर त्यांनी मागे एक उपक्रम राबवला होता, त्याचे मी सरांकडून काही फुटेज आणि फोटो मिळतील ते पाठवले. त्यांनी विजयदुर्गची स्केल टू स्केल प्रतिकृती तयार केली होती, जेणेकरून जी आत्ताची तरुण पिढी आहे किंवा जी उपजत पिढी आहे त्यांना पूर्ण किल्ला कसा असतो, त्या काळी महाराजांच्या काळात तो किल्ला कसा दिसत असेल हा तो त्यांनी पूर्ण एक प्रतिकृती करून एक सर्वांसाठी एक प्रदर्शनतर्फे दाखवण्यासाठी खुलं केलं होतं. त्याची प्रतिकृतीची सरांकडे एक क्लिप आहे, त्याचे काही फोटो आणि इवन ते सरांनी मोहन भागवत सरसंघचालक मोहन भागवत यांच्यातर्फे आपण ते लोकार्पण केलं होतं. विजयदुर्ग किल्ल्याची 2D स्केल मॉडेल आणि 3 सिंधुदुर्ग किल्ले. आणि त्याच्यामागचा उद्देश हाच आहे की शासनापर्यंत ही गोष्ट पोचावी की किल्ले कसे होते. महाराजांच्या काळामध्ये जो शब्द आहे किल्ला नांदता होता, बरोबर, तसाच्या तसा किल्ला जर आपण परत गव्हर्नमेंटने समजा हे केलं त्याचं नूतनीकरण करून समजा तर नवीन पिढीला समजेल की किल्ला कसा असावा. मग ते एखादा तरी किल्ला आता एवढे 350 जर आत्ताच सांगायचं तर मी सरांशी बोलत होतो 26 जानेवारीला आम्ही एक उपक्रम राबवला अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने की 350 किल्ल्यांवरती महाराष्ट्र आणि कर्नाटकातली आपण एकाच वेळेला तिरंगा ध्वज आणि भगवा ध्वज, कारण 350वा राज्याभिषेक टक्के हे आपलं चालू आहे महाराजांचं, त्या अनुषंगाने आम्ही तो उपक्रम केला होता. म्हणजे सगळ्यांकडे आता जागृती होते आहे किल्ल्यांविषयी, पण एक तरी मॉडेल स्वरूपात किल्ला असावा की जो बघितल्यावर नवीन पिढीला वाटावं महाराजांचे किल्ले असे होते. त्यासाठी तो आम्ही प्रयत्न केला आहे. त्याची क्लिप टाकतील सर आपल्या व्हिडिओ म्हणजे ते बघा आपण जरूर. आणि मी असं सांगू इच्छितो सर्वांना की सरांचा जो हा उपक्रम आहे त्याला जे तुम्ही गिर्यारोहक किंवा इतिहासप्रेमी त्यांनी एक पाठपुरावा किंवा पाठबळ द्यावं, जेणेकरून ही जी संकल्पना आहे ती प्रत्यक्षात राबवली जाईल. आणि लेकियर हे 2 शास्त्रज्ञ मोल्पोमोनाची नावाची बोट युद्धनौका घेऊन इथे आले आणि तो ग्रहणाचा काळ आपल्याकडे 127 सेकंद होता, जास्ती वेळ इथून दिसणार होता. मग तिथे त्यांनी आपल्या दुर्बिणी लावल्या आणि सूर्याभोवती त्यांना येलो रंगाची एक रिंग दिसली आणि नंतर ते आयडेंटिफाय झाले की हेलियम गॅस. मग हेलियम गॅसचं पाळणा घर विजयदुर्ग समजलं जातं. म्हणजे वैज्ञानिक पार्श्वभूमी आहे. तशीच ह्याच्यामध्ये ह्या बाजूला पाण्याखाली एक भारतीय भिंत बांधली जी राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था दोनापोला यांनी शोधून काढली. ज्याचा उद्देश हा होता की इंग्रजांची जहाजांचा ड्राफ्ट हा खोल असायचा
आणि त्यावेळेला तोफांची रेंज ही कमी होती. मग ती जवळ येऊन समजा त्यांनी तोफांचा मारा भिंतीवरती करायचा प्रयत्न केला तर ती जवळ येताना ती जहाजे त्या भिंतीला आपटून फुटायची आणि ती भिंत प्रत्यक्षात आता सापडली. आणि बऱ्याचशा अंशी अजूनही हा किल्ला चांगल्या स्थितीमध्ये. म्हणजे अशा नवीन पिढीला जर शासनाने ह्या आता जे मॉडेल दिसतंय असं मॉडेल उभं करून जर ठेवलं तर आजच्या नवीन पिढीला कळेल किंवा महाराजांच्या काळामध्ये इतिहासामध्ये ज्याला आपण किल्ला नांदता होता तो कसा होता हा आपल्याला त्यांना दाखवते. या दृष्टीने हे सगळं मॉडेल तयार केले. गडाचा माहितीपट आवडला असल्यास बाईक हाईक लाईफ या चॅनलवर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.